चंद्र गाणं ऐकलंच असेल, पण आता हेच चंद्र सिनेमातलं गाणं सध्या एका विद्यार्थ्याने गायलंय आणि हा विद्यार्थी सोशल मीडियावर ह्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालतोय। एवढंच नव्हे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विद्यार्थी एका ग्रामीण भागातून थेट अजय अतुल पर्यंत म्हणजे थेट मुंबई पर्यंत पोहोचलाय। या विद्यार्थ्यांनी हे गाणं गायलंय आणि नेटकऱ्यांना या विद्यार्थ्यांचं एकच येड लागलंय। मात्र हा विद्यार्थी नेमका कोण आहे, या विद्यार्थ्याची पार्श्वभूमी काय आहे आणि हा विद्यार्थी एका सामान्य कुटुंबातील एका राहुरी तालुक्यातील असून हा मुंबईपर्यंत कसा पोहोचला, या मागची सर्व पार्श्वभूमी आज आपण जाणून घेणार आहोत। यासाठी आज आपण आलोय थेट राहुरी तालुक्यातील थेट जयेशच्या घरी। चला तर आपण जयेशशी गप्पा मारूयात। हाय जयेश। हाय। कसा आहेस? खूप छान। खूप छान। कितवीला आहेस तू शाळेत? 6वी। काय नाव आहे तुझ्या शाळेचं? श्री छत्रपती शिवाजी विद्यालय करजगाव। करजगावला आहे। तुझा व्हिडिओ एक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो कोणी बनवला होता? सरांनी। तुझ्या टीचरनी बनवला होता? हो। काय नाव आहे त्यांचं? राठोड सर। राठोड सर। आणि तुला शाळेत वर्गात त्यांनी गाणं गायला लावलं होतं? हो। अच्छा, कुठे शिकलं तू हे गाणं? पप्पाकडून। पप्पाकडून? तुझे पप्पा काय करतात? पप्पा ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात। ऑर्केस्ट्रामध्ये काम करतात? हो। तुम्हाला घरी शेती वगैरे नाही। आणि तुझी मम्मी काय करते? मम्मी शेती काम। तुझं जे गाणं आहे ते व्हायरल झाल्यानंतर तुला तुझे मित्र असते शाळेत, ते काय म्हणतात? मीडियावाल्यांना नको बोलू वगैरे। मीडियावाल्यांना बोलू नको म्हणतात? बरं। आणि आता तू थेट सोशल मीडियाच्या गाणं गायल्याच नंतर तू ते मुंबई पर्यंत पोहोचलाय, कसं वाटतं तुला? तुझं सगळीकडून कौतुक होतंय सध्या। खूप छान वाटतं। खूप छान वाटतं। मुंबईत जाऊन काय तुला जे बोलले असते ना अतुल सर, काय तुझं कौतुक केलं असं, तुला भारी वाटलं की नाही? हो। खूप भारी। तुला पिक्चर पाहायला आवडतं? हो। कोणता आवडतो? नाव नाही माहिती। आणि हिरो कोणता आवडतो? शाहरुख खान। शाहरुख खान? हो। मोठेपणी काय व्हायचं तुला? शाहरुख सारखं व्हायचं? नाही। मग काय व्हायचं? सिंगर। सिंगर आवडतो? तू हे जे गाणे गातो तू कसं पाठ करतोय? युट्यूबवर ऐकतो आधी, मग पप्पा लिहितात, मग मी पाठ करतो। युट्यूबवर ऐकून पप्पा लिहून मग पाठ करतो? पाठ होतं? हो। आणि अभ्यासाचं पण असंच करतो? अभ्यास कसं करतो मग? ते पाठ होतं का? ते नाही होत, गाणे होतात? हो। हा, अच्छा, बरं। मोठेपणी काय व्हायचंय? सिंगर। सिंगर व्हायचंय? क्या बात आहे। तुला एखादं गाणं गाऊन दाखवू शकतो तू? गवळण? हो। येते? म्हण बरं। बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी, गोकुळच्या त्या गाई म्हशीच, गोकुळच्या त्या गाई म्हशीच, खान सगळं रानमाळाच, खान सगळं रानमाळाच, उगीच कशाला चाकून बघायचं, उगीच कशाला चाकून बघायचं, पैसा विना घेन ग बाई ग, पैसा विना घेन बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी। अरे वा, खूप छान गातो, खूप छान। अजून एखादं अभंग येतो कोणा? एखादा कोणता येतो? जगी जीवन सार। म्हण बरं। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर।
ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुल्या दुःख जगी करण्या नष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जय जय काही, देह करी जय जय काही, आत्मभोगी तो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. वा 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 वा, क्या बात आहे. आता आपण त्याच्या वडिलांशी बातचीत करणार आहोत. नमस्कार. नमस्कार सर. काय वाटतं, मुलगा एवढा भारी गातो, त्याचा आवाज एवढा सुंदर आहे, काय वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय. तुम्हाला असं कधी वाटलं होतं की त्याचा आवाज एवढा सुंदर असेल, एवढा भारी असेल आणि तो महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर पर्यंत जाईल? नाही, असं तर नाही वाटलं कधी. तुम्ही गाणं शिकवताना याला कसं शिकवता? हार्मोनियमवरतीच गाणं शिकवतो मी त्याला. हार्मोनियमवरती. हो. आणि तुम्ही काय करता? शेती करता की तुमचा व्यवसाय आहे? तुम्ही नेमकं काय करता? मी ऑर्केस्ट्रामध्ये मिळेल तिकडं काम करतो आणि शेती नाही. आणि ऑर्केस्ट्राचं काम झाल्यानंतर मधल्या काळामध्ये शेती मजुरी करतो. तुम्हाला काय वाटतं की आपला मुलगा मोठेपणी काय व्हावा? जयेश मोठा सिंगर व्हावा हेच वाटतं मला. कारण की माझं स्वप्न जयेशमध्ये बघतोय मी आणि तो नक्कीच पूर्ण करतोय हे मला खूप मोठा अभिमान वाटतो. वा वा, क्या बात. तुम्हाला सिंगर व्हायचं होतं? हो. मग ते का बरं अपूर्ण राहिलं? शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान सावधान, शुभ मंगल सावधान. ग्रामीण भागामध्ये कुठले क्लास वगैरे काय नाही आणि मला क्लासला वगैरे घेऊन जायला कोणी नसल्यामुळं मला नाही बनता आलं मोठं सिंगर. पण मी जयेशसाठी नक्की, जयेशला कुठं ना कुठं मी सिंगिंगसाठी क्लाससाठी त्याला कुठंही घेऊन जायला तयार आहे आणि त्याच्यासाठी कुठलंही काम करायला तयार आहे. माझं फक्त एकच स्वप्न आहे की जयेश खूप मोठा सिंगर करायचा आहे. आणि अजय अतुल सरांनी खूप मोठी त्याला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. नक्कीच तुमचा जयेश खूप मोठा होईल. आज आपल्या बरोबर जयेश बरोबर जयेशची आई सुद्धा आहे. आपण जयेशशी आता संवाद साधलेला आहे ना, आता आईशी सुद्धा संवाद साधणार आहोत. तुमचा जयेश खूप लहान वयात खूप मोठी झेप त्यांनी घेतलेली आहे. तुमच्या काय भावना आहेत? जयेश म्हणजे सकाळी शाळेत जातो, शाळेतून आल्यानंतर मग त्याचे पप्पा त्याची प्रॅक्टिस घेतात आणि ते प्रॅक्टिस घरीच घेतात. म्हणजे त्याचे काय क्लास वगैरे नसणे तरी बी त्यांनी घरीच घेतले. आणि आत्ता 3 महिन्यापूर्वी त्यांनी क्लास लावलेत. आणि मग आम्हाला म्हणजे असं वाटतंय की खूप मोठा सिंगर व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि जयेशकडूनच आमचं जीवनाचं सार्थक होणार हे आम्हाला मात्र हे वाटतंय. आपण व्हायरल झालेला जो जयेश होता, त्यांनी जे गाणं गायलेलं होतं, आज आपण त्यांच्याशीच थेट इथं येऊन बातचीत केलेली आहे. जयेश खूप छान गाणं गातो. जयेशच्या पुढील वाटचालीसाठी लेट्सअप मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. जयेश तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. लेट्सअप मराठीशी दोघांनी वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद.